नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 29 आणि 30 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम राहील तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज देखील वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मागील 24 तासातही वादळी पावसाने हजेरी लावली असून काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस झाला असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील मागील 24 तासात बघायला मिळाला। तर पुढील 24 तासातही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज पुढील 48 तासामध्ये अर्थात 29 ते 30 नोव्हेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये सध्या वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाजा केरळच्या दक्षिण आणि किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक, गोवा राज्याकडे जोर कमी राहील, बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी असून विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामाल, रायपूर, कोरबा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात पुढील 48 तासामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बल्लापूर, गजवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील। घोगस रोड, चंद्रपूर, भाटाडी, भद्रावती, वणीकायर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरली, कुटवाडा, चारगोबिकी, वरोरा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिमूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मूल, सावली, चामोर्शी, गोडले जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी, मलचेरा मध्यम पावसाचा अंदाज राहील। एटापल्ली, गिरवाडा, पाराकोटला हलक्या पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंकजनलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। धनोरा, गडचुली, चुरमुरा, नाटेचौक, किमटी, मेदा, वलनी, सिंदेवाई, राजोळी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मालवेरेला मध्यम स्वरूपात राहील। कुरखेडा, वलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, देसिंग आणि लगतचा पैसा बैतलाचा, चिंचघर, मार्कासा, संग्रणी मध्यम हलका पाऊस या भागात राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे साक्रीटोळा, आमगाव, लांजले हलक्या पावसाचा अंदाज आहे। तुमसर, तिवरा, सांगझरी, गोंदिया इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून जोरदार पावसाचा अंदाजा गोवरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनी, रांजीगाव या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगावला मध्यम हलका राहील। अडाईल, गोतंगाव, उमरेड, पावनी, खैरगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। भंडारा, वर्दी, चिखलीला हलक्या स्वरूपात राहील। मौदा, बार्शी, असोली, कंधारी, अकोला, घोटी, करपसर जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, टोरली, कमलेश्वर मुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा अंदाज देखील राहील। कामठी, वाघोली, रामटेक, पारशिवनी, कामठी, वनेरा, गोटी, करपसर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावर्णेलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुरीकोकटे, तोटीवाडा, कोडाली, काटोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्यात तुळजापूर, बारबडी,
मध्यम हलका पाऊस या भागात राहील। वडनेर, वाडकी, पुणे, हिंगणघाट, समुद्रपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूर, वर्धा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामनी, अरवी, वडोणा, लाडगड इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। घाटांची, करंजी, पांढरकवडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परिवा, पेंडारी, गोमूत्री हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। रुई, जवई, अरणी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह पुढील 48 तासात यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील। कलाम, राळेगाव, चामोडा, यवतमाळ, लाडखेड, नेर, धारवा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। फलेगाव, बाबुलगाव अमरावती जिल्ह्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुलगाव, दामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव, खंडेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दामणगाव, अरवी, वडोणा, लाडगड, तळेगाव, आष्टी, कर्जनाय इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोजारीला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, मोर्शी इथे जबरदस्त गारपीटचा अंदाज पुढील 48 तासात राहील। ब्राह्मणतडी, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव, सोजी, मूर्तिजापूर, दर्यापूरला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। अकोला जिल्ह्यात अकोला, बुरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकोट, हिरवाखेड, अलिवाडी, जोळगाव, जमत, पलसी, मासराखेड, अंदरुणा, पातोळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात खामगाव, शेवगाव, नांदुर्णा, दिघी, दासराखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुक्ताईनगरला हलका पाऊस राहील। पिंपरीगावली, मोठाला, गेडा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून वाशिम, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळुरपी, कर्जना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच साप्तगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, मेहकर, डोंगवलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी, औंधला जोरदार पावसाचा अंदाज आहे। इनापूर, महागाव, मौलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात उमरके, ढाकणी, मोरचुंदी, आडगाव, तमसा, हिमायतनगर हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। आदरापूर, नांदेड वाघाला, मुखेड, पेटोमरी, कोंडलवाडी, धर्माबाद इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। बसमत, पूर्णाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे लगतचा परिसर नरशी, खोंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस राहील। मुखेड, कवठा, कंधार, लोवा, बुजुर्ग इथे मध्यम हलका पाऊस राहील। गंगाखेड, पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जेनतूर, माठा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे देगलूर, रुद्रला मध्यम हलका राहील। हाणेगाव, जकाल, अरुंदा, उदगीर, मुरकी, रावणकोला, अचोला, शुरांतपाल मध्यम पावसाचा अंदाज राहील। जोळकोट, वडमुजुक, अहमदपूर, लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। शुरांतपाल, खिंतोट, लातूर, घाटेगाव, मुरुड, पेठ, कोंड, बाडा, औसा, खिंतोट, बाटंची, किल्लणी, निलंगणा मध्यम पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। उमरगा, घोटाला, तुगाव तसेच मुरम, अलूर, नलदुर्ग, ओरटी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कामेगाव, बेमली, धाराशिव, पेठ, कोंड तसेच घाटेगाव, एडशी, पेठ मध्यम पावसाचा अंदाज राहील। वैरभंग, पाणेगाव, बार्शीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कळंबाचा, तारकेडबूम, पातूरखडा, यलम, चौसाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। दारुरखेडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि बीड जिल्ह्यातील परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसह गंगाखेडला जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। सोनपेठ, सेजल, वडवणी, तळेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड, करकम, भालगाव, जांभळी, केवराई, उमापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, आष्टी, रामशेगाव, छोटा, तानवाडी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, गोलापांगरी, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे देऊळगाव, राजा, जाफराबादला मध्यम स्वरूपात राहील। दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन हलका मध्यम पाऊस या भागात राहील। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे। बालम, टाकली, उमापूर इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। भक्तपूर, देगावणे, पैठण हलक्या स्वरूपात राहील। बिडकीन, लिंबे, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी हलक्या पावसाचा अंदाज आहे। फुलंब्री, विरामगाव, रघुपात, देवगाव, कन्नड, हतनूर, पिशोर, सायगवन, चाळीसगाव हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये राहील। जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, एरंडळ, अंबळनेर, चोपडा हलक्या पावसाचा अंदाज आहे। धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड, चिमटाणे, नांद्राणे, शिरपूर इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे।
आणि नंदुरबार जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता साक्री बॅट, नवापूर, अंमली कोकसाने, धोंडाईचा, नंदुरबार, तलोडा, अक्कलकोवा हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक, निपाट, येवला आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, वैजापूर, श्रीरामपूर, तालिकाबंद, संगमनेर, अकोला हलक्या सरींचा अंदाज राहील। घोडेगाव, माका, राऊरी, आले आणि अळकोटी इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाची शक्यता आहे। पाथर्डी, जांभळी, भालगाव, अंबळनेर, काडा, आष्टी, मिरजगाव, जामखेड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। पुणे, सासवड, लवासा, राऊ, दौंड, कडेगाव, श्रीगोंदा, अळकोटी तसेच मज्जुन्नर, ओतूर हलक्या सरींचा अंदाज राहील। कोकण विभागाकडील जोर कमी असणार आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर इकडे ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। जसे करमाळा, खोंडेल, सेल्सियस, परंडा, वांगी, केरन, इंदापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरुरवाडी, अरणगाव, वैरवंग, पाणेगाव, बार्शी, करकम, शेतपल, अंगार मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वेलापूर, अकलूज, माळशिरस, पिलवी, म्हसवड, बराडशिंगणापूर हलक्या सरींचा अंदाज आहे। पंढरपूर, खर्डी, मौद, बुद्रुक, मंगळवेढा, मारवाडे आणि आटपाडी, चिंके, सांगोळी, घेडे इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरुळ, वेलाटी, मंगळोळी, मंद्रुप मध्यम पावसाचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। नागज, कोची, देसिंगलाई हलका मध्यम राहील। सद, बिलर, कानामडी तसेच जळकाटी, किरंगी मध्यम पावसाचा अंदाज राहील। घेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पुढील 48 तासात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।